हरे कृष्णा. तर ज्यावेळी आपल्या आयुष्यात दुःख येतात, दुःखद घटना घडतात, त्यावेळी आपल्याला वाटतं की भगवंत काय निर्दयी आहेत का, निष्ठुर आहेत का? तर याचं उत्तर सांगताना श्रील प्रभुपाद भक्तिसिद्धांत ठाकूर प्रभुपाद सांगतात की जे मंगलमयी भगवंत आहे त्यांच्या योजनेत अमंगल कसं असू शकतं? जो बद्ध जीव आहे त्याच्या इंद्रिय तृप्तीमध्ये ज्यावेळी अडथळा येतो ना, त्यावेळी त्याला वाटतं की भगवंत निष्ठुर आहेत, भगवंत निर्दयी आहेत. पण त्या बद्ध जीवाला हे कळत नाही की ही भगवंतांची केवळ एक चाल आहे. अजून 3-4 चाली त्यांच्या बाकी आहेत, ते तो समजू शकत नाही. जसं एखादा डॉक्टर एखादा पेशंटला एखादं कडू औषध देतो ना, त्यावेळी त्या पेशंटलाही वाटतं की डॉक्टर किती निर्दयी आणि किती निष्ठुर आहे. पण तो पेशंट ज्यावेळी बरा होतो त्यावेळी त्याला लक्षात येतं की डॉक्टरनं मला कडू औषध देऊन माझ्यावरती खरंच कृपा केली आहे. त्या पद्धतीनं ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्या दुःखामध्ये आपण भगवंतांचा हात पाहायला शिकलं पाहिजे. भगवंत कधीही अमंगल करणार नाहीयेत. म्हणून हे दुःख, त्या दुःखाद्वारे आपल्याला कळतं की भगवंत सांगत आहेत दुःखालयम अशाश्वतम. हे जग दुःखानं भरलेलं आहे आणि हे दुःख म्हणजेच आपल्यासाठी परीक्षा आहे आणि त्यात मंगलच आहे. हरे कृष्णा.